इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण भेटतोय आपल्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले साहेबांना. आणि तसं मुद्दाम त्यांना आम्ही आमच्या स्टुडिओत पाचारण केलंय, कारण हा जो सप्ताह आहे, हा चालू सप्ताह आहे, तो राष्ट्रीय पोषण सप्ताह आहे, राष्ट्रीय पोषाहार सप्ताह आहे. आणि याविषयीची माहिती आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. चला तर मी तुमच्या वतीनं त्यांचं आमच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर, सुरुवातीला आपण श्रोत्यांना सांगूया की हा जो सप्ताह आहे याचं नेमकं महत्त्व काय आहे, संकल्पना काय आहे? दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विभागातर्फे 1 ते 7 सप्टेंबर हा आपला राष्ट्रीय पोषाहार सप्ताह आपण साजरा करतो. कारण आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे किशोरवयीन मुले आणि लहान बालके ह्यांच्या पोषणाची समस्या नक्कीच आहे. आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पालकांचीच इच्छा असते की आपलं बालक स्मार्ट बुद्धिमत्तेचं असावं आणि सुदृढ असावं. बरोबर. मात्र बाळाचे पोषण काही वेळा कमी पडते आणि ह्याला काही वेळा जबाबदारी असते की कमी उंचीचे, कमी वजनाचे, जन्मतः अपुऱ्या दिवसाचे आणि कमी वाढ झालेल्या कुपोषित बालकांमुळे आपल्याकडे पोषणाचं जे महत्त्व आहे हे त्या दृष्टीनं अधोरेखित होतं. आता पोषाहाराबद्दल असलेल्या अज्ञानामुळे लहानपणापासून बाळाला गैरसमजुतीतून चुकीच्या पद्धतीनं आहार दिला जातो किंवा पूरक आहाराअभावी बाळ आपलं पहिला वाढदिवस काही वेळा साजरा करू शकत नाही. तर ह्या सगळ्याचं जर आपण बघितलं तर अपेक्षित पोषण मूल्य जे आहे ते आपले जर बाळाला मिळाले, म्हणजे पुरेसे विटॅमिन्स, पुरेसे कॅल्शियम, पुरेसे मिनरल्स, पुरेसे कॅलरीज, तर मुळात कुपोषण हे होणार नाही. बरोबर. आणि आपण जर आज रत्नागिरीसारख्या ठिकाणी बघितलं तर कुपोषण म्हणजे जे आपल्याला आदिवासी भागामध्ये जे सुकटी किंवा सुजवटी त्या पद्धतीचं कुपोषण हे आपल्याकडे आढळून येत नाही. परंतु आपल्याकडं समस्या ही आहे की आपल्याकडं वयानुसार वजन किंवा वयानुसार उंची ह्याच्यामध्ये आपल्याकडं अजूनही जी मुलं आहेत तर ती कमी दर्जाची ह्याच्यामध्ये आढळतात. मिळत नाही, त्यामुळे असा विषय नाहीये. असं कुपोषण आपल्याकडे सुदैवानं कुठेही नाही आहे आणि आपल्याकडे त्या बाबतीत पालक खूप सतर्क आहेत. त्यामुळे आपल्याकडे अन्नाअभावी कुठेही कुपोषण मिळत नाही. परंतु जे काही आपल्याला जो आहार मिळतोय त्याच्यामध्ये कुठेतरी ही कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ही या पद्धतीची बालकं ही आपल्याकडे आढळत आहेत. डॉक्टर, राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषण निर्मूलन अभियान हे देखील राबवलं जात आहे. होय. आता हे जे मिशन आहे हे महिला व बाल कल्याण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे करतोय. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतोय की कमी वजनाची जी बाळं आहेत त्यांना आपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी किंवा अंगणवाडीच्या ठिकाणी VCDC म्हणजे सुपोषण केंद्र हे आपण सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये 30 दिवसासाठी आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दिवसातून 5 वेळा आहार आणि त्यांना लागणारी औषधं ही आपण बाळांना 0 ते 6 वयोगटातील सर्व बालकांना ही आपण उपचार देतोच आहे. आणि समजा त्यातूनही त्यांच्यामध्ये वजनवाढ झाली नाही तर आपण त्यांना जिल्हा स्तरावर आपण त्यांना ॲडमिट करू शकतो. आणि इथं जे NRC म्हणजे न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर जे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालू आहे तर त्या ठिकाणी ॲडमिट होऊन आपण त्याच्या सर्व तपासण्या करतो आणि परत त्याच्यामध्ये कोणतं रोगनिदान झालं तर त्या पद्धतीनं उपचार करतो किंवा त्याच्यामध्ये संपूर्ण पोषाहार देऊन आपण त्या बालकांना कुपोषणाच्या खाईतून बाहेर काढू शकतो. आता यातून देखील काही दुरुस्त होत नाहीत बालकं, त्यांच्यासाठी देखील आपण काय जिल्हा स्तरावर नेतो का त्यांना आपण जिल्हा स्तरावर जे आपलं पोषाहार केंद्र आहे की तिथं आपण ॲडमिट करतो की जोपर्यंत त्यांचं वजन हे पुरेसं होत नाही. आणि यावेळी जेव्हा आपण ॲडमिट करतो तेव्हा तिच्याबरोबर तिची आई ही सुद्धा तिथं ॲडमिट होऊ शकते आणि त्यांना आपण जो काही त्यांचा डेली वेजेस जे बुडतात ते सुद्धा आपण ती मजुरी आपण त्यांना त्याच्यामध्ये दिली जाते. पण असं प्रमाण आहे का आपल्या जिल्ह्यात? नक्कीच आहे. परंतु ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, पालक इतके दिवस राहायचं किंवा त्यांना घर सोडून घरातले इतर जबाबदाऱ्या असल्यामुळे काही वेळा येऊ शकत नाहीत. परंतु या निमित्तानं मी पालकांना आवाहन करेन की आपल्या मुलाची प्रकृती एकदा जर आपण त्याचं वजन त्याचं वाढलं तर त्याच्यामुळे त्याला बाकीचे जे होणारे आजार आहेत ते आजार आपण टाळू शकतो. मुलाची तब्येत चांगली होण्यासाठी आपण हे काही दिवस हे पालकांनी तिथं ॲडमिट होणं हे त्यांच्या हितावं आहे. आणि हे मुख्य कारण म्हणजे कुपोषण आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि याविषयी जनजागृती व्हावी म्हणून हे अभियान राबवलं जात आहे. बरोबर. डॉक्टर, या दृष्टीनं आपल्या जिल्ह्यात आपण जनजागृती कशा प्रकारे करतोय? नाही, याच्यासाठी आपण या पोषाहार निमित्ताने आपण जनजागृती ही विविध प्रकारची घोषवाक्य असतील, रांगोळी असतील, पोस्टर स्पर्धा असतील, गर्भवतींसाठी पोषाहार प्रदर्शने असेल, पोषाहार सप्ताहानिमित्त सुदृढ बालक स्पर्धा असतील किंवा विशेषतः या ह्याच्यामध्ये ज्या आपल्याकडं भाज्या निर्माण होतात की ज्या रानभाज्या की त्याच्यामध्ये खूप मोठी औषध मूल्य असतात तर त्यांची प्रदर्शन आपण करतो, त्यासुद्धा आपण खाण्याबाबत आग्रह करतो. तर ह्या निमित्तानं
जास्तीत जास्त न्यूट्रिशन जर बाळाच्या पोटात गेलं, आईच्या पोटात गेलं, तर पर्यायानं ते बाळाला हितावह ठरतं. भरड धान्यांचं देखील आहारात महत्व आहे ना. बरोबर. आपण हे वर्षच त्याच्याकरता साजरं करतोय की वेगवेगळे म्हणजे ज्वारी, बाजरी, हे जे सगळं अन्न आहे हे खरं म्हणजे पूर्णान्न आहे. आणि आता ते जरी आपण नियमित जर आपण सेवन केलं तर आपल्याला जे सगळे होणारे आजार आहेत ते आपण टाळू शकतो. आपली तब्येत ही अतिशय चांगल्या पद्धतीची होऊ शकते. डॉक्टर, ग्राम पातळीवर आपण याची नोंद घेतोय का, किंवा आपले जे आरोग्य सेवक आहेत त्यांच्याकडून हे वाड्यावाड्यांमध्ये जनजागृती केली जाते का? काय केलं जाते नेमकं? ही जनजागृती आपली नेहमीच चालू असते, कारण आपल्याकडे आरोग्याच्या मार्फत आपण अंगणवाडीच्या मुलांची वर्षातून 2 वेळा तपासणी करतो. बरं. शालेय मुलांची आपण वर्षातून एकदा तपासणी करतो. ह्याच्यामध्ये जी कोणती आजारी मुलं आढळतात त्यांना आपण तात्काळ औषध उपचार देतो, किंवा ज्यांना त्याच्यामध्ये पुढचं आणखीन काही म्हणजे सर्जिकल किंवा इतर काही बाबींचं ऑपरेशन्स जर मोठी करायची असेल तर ती सुद्धा आपण आपल्या अभियानातून संपूर्णपणे मोफतरित्या त्यांना करून देतो, जेणेकरून काही वेळा ह्या आजारांमुळे सुद्धा बालकाची प्रकृती पाहिजे तशी साथ देत नाही किंवा त्याचं पोषण होऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे त्याचा आजार बरा करणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर तो सुद्धा आपण या निमित्ताने करतोय. आणि यात पुरुष मंडळींची देखील जबाबदारी आहेच. नक्कीच आहे. ह्याच्यामध्ये गर्भवती महिला जी आहे, म्हणजे खरं म्हणजे तिथपासून तयारी सुरू करायला पाहिजे की 9 महिने जेव्हा पोटामध्ये गर्भ वाढत असतो त्यावेळी त्याचं पोषण चांगलं झालं तर मुळातच बाळ जे आहे ते 2.5 किलोपेक्षा जास्त वजनाचं जर झालं तर त्याची तब्येत चांगली राहते, त्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहते, त्याचा फायदा होतो. आणि शिवाय त्याच्यामध्ये लसीकरण असेल, आईचं लसीकरण असेल, वेळोवेळचा औषध उपचार असेल किंवा तिला वैद्यकीय सल्ला असेल, मातेचं पोषण चांगलं झालं तर बाळाचं सुद्धा पोषण हे अर्थातच नक्कीच चांगलं होणार आहे. तर डॉक्टर, राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आता आपण साजरं करतोय, तर त्या दृष्टीनं जनतेला काय तुम्ही सांगाल? पोषण सप्ताहाच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रम किंवा आपल्यासारख्या माध्यमाद्वारे आपण पोषणाचं महत्त्व आपण हे सांगतच आहोत. त्यामुळे लोकांना निरोगी खाण्याबद्दल आणि लोक निरोगी राहण्यासाठी आणि पर्यायानं त्यांचं आयुष्यमान चांगलं होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे, त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे. त्यासाठी हा सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे. कधीपासून आपण साजरा करतोय? हा 1982 पासून आपण दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा आपण पोषण सप्ताह साजरा करतोय आणि विविध कार्यक्रम आपण घेतो. नक्कीच घेतोय. डॉक्टर, हा जगभरातच साजरा केला जात असावा ना? हो, जगभरात पोषण दिन हा साजरा केला जातो आणि त्याच्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी मग ते रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण असतील किंवा वृद्धांमध्ये किंवा सर्वत्र जे कुपोषण आपल्याकडे आढळतंय त्याच्यानिमित्तानं जागरूकता तयार करणे आणि ज्ञान वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. आणि हा जो महिना आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे सांस्कृतिक खाद्यपदार्थ सुद्धा आपण निर्माण करतो. बरं. लोकांनाही त्याची माहिती देतो आणि निरोगी खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये वाढीस लागणं या दृष्टीनं आपण चर्चात्मक कार्यक्रम घडवून आणतो, लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करतो. डॉक्टर, कोणत्याही दिनाची किंवा सप्ताहाची अशी थीम एक सांगितली जातं, घोषवाक्य सांगितलं जातं, तर यावर्षी या पोषण सप्ताहाचं घोषवाक्य काय, थीम काय आहे? भविष्यासाठी इंधन असं त्यांनी थीम यावर्षी घेतलेली आहे. बरं. म्हणजे जेवणाच्या चवीचा आस्वाद घेताना लोकांना निरोगी पोषण मिळावे, लोकांना प्रवृत्त करावे. जसं एखाद्या चांगल्या गाडीमध्ये आपण इंधन जर चांगलं भरलं तर ती गाडी आपल्याला चांगलं मायलेज देतं, त्याच पद्धतीनं बरोबर. हे जे आपल्याला जे पोषण घ्यायचं आहे हे आपल्या शरीराची जी गाडी आहे म्हणजे त्याचं हे थोडंसं वेगळं वाटेल, परंतु एक गाडीचं जेवढी चांगल्या प्रकारची काळजी घेतो तेवढी आपण काही इंधन वेळा जर चांगल्या प्रकारचं असेल, चांगल्या गुणवत्तेचं असेल तर ती गाडी चांगली राहते. त्या पद्धतीनं आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेणं हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि आपण शरीराचं चेकअप करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शरीर आपण काय घेतो तेही महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली ऊर्जा चांगली राहील आणि आपलं पोषण चांगलं राहिलं तर आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत. आणि आपण नेहमी असं म्हणतो की आजार जर झाले नाहीत तर आपल्याला काय फायदा आहे. तर मुळात आपल्याला आजार एखादा झाल्यानंतर एवढा मोठा खर्च येतो, तिथं आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण जर एखादी तब्येत बिघडणं हे किती कॉस्टली असतं आणि आपण इतर वेळी तंदुरुस्त असतो ते आपल्याला समजून येतं. म्हणजे अगदी कोविड सारख्या आजारात सुद्धा आपल्याला ऑक्सिजनचं जसं महत्त्व पटलं तसंच आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला उपलब्ध आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीनं जर वापर केला तर आपलं आरोग्य हे मजबूत आणि सुदृढ नक्कीच राहू शकतं. डॉक्टर, मग नेमकं योग्य आहार म्हणजे नेमकं काय सांगता तुम्ही? योग्य आहार म्हणजे शरीराच्या कष्टाच्या मानाने आणि प्रकृतीनुसार पुरेसा आणि समतोल आहार हा आवश्यक आहे. आता आहाराचं प्रमाण, प्रकार, वेळ यावर ते बरंचसं अवलंबून आहे. योग्य आहाराचं जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी एक साधी गोष्ट आहे की आपण जेवढ्या कॅलरी आपल्या खर्च होतात तेवढ्या कॅलरी आपल्याला मिळवायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपल्या कॅलरीचं कॅल्क्युलेशन्स हे प्रत्येकानं करायचं आहे.
आता समजा मी जर खूप बैठं काम करत असेल हम्म. तर माझ्या कॅलरी नक्कीच कमी जाणार आहेत. त्यामुळे मी बरोबर. जास्त कॅलरी घेऊन आपल्याला उपयोग होणार नाहीये. त्याने जर आपण जास्त कॅलरी घेतली तर आपल्याला कुपोषण दुसऱ्या अर्थानं होतं. म्हणजे आपल्याकडं स्थूलपणा जो आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढीस लागू शकतो. बरोबर. आणि तो स्थूलपणा जर टाळायचा असेल तर आपल्याला आहारावरच आपल्याला नियंत्रण करणं हे नक्कीच. महत्त्वाचं आहे. कारण आपण जर दररोज जेवढ्या कॅलरी खर्च व्हायचा त्याच्यापेक्षा जर जास्त आहार घेत राहिलो तर होणार आहे काय की रोजच्या माझ्या 100 ते 500 कॅलरी जर माझ्या जास्त होत राहिल्या तर शरीर काय करणार, त्याचं डिपॉझिट हे फॅटमध्येच करणार आहे. बरोबर आहे. आणि सुरुवात कशी होते की आपल्या शरीरामध्ये फॅट साठण्यासाठी प्रक्रिया सुरू होते आणि मग शरीर आपलं बेडौल व्हायला लागतं. हे आपल्याला सर्वांना समजतं. आणि परंतु- बेडोला तर ते देखील कुणाला नकोय. होय, म्हणजे थोडीशी जागरूकता निर्माण झालेली आहे, कॉन्शियस लोक लोक झालेली आहेत. तर ते सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण कॅलरी किती घेतो आणि जर आपल्याला जेवढ्या आपण ऊर्जा घेतो तेवढ्या खर्च होत नसतील तर मग आपल्याला त्या दृष्टीनं व्यायाम करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्या रोजच्या अर्ध्या तासाच्या व्यायामाने सुद्धा आपल्या 200 कॅलरी खर्च होऊ शकतात. बरोबर. तर मग ह्याचं बॅलन्स जर आपण ठेवलं तर शरीराची जी प्रकृती आहे ती आपली सगळ्यांची चांगली राहणार आहे. आणि जो आपल्याला स्थूलपणा जो आजच्या काळामध्ये की हे सुद्धा कुपोषण आहे हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. म्हणजे कुपोषण म्हणजे केवळ शरीराचा अशक्तपणा होणं हेच नाही तर शरीरामध्ये जास्त स्थूलपणा येणं बरोबर. हे सुद्धा कुपोषणाचंच पार्ट आहे. आणि आता जर बघितलं आपण तर बऱ्याचशा व्यक्तींमध्ये म्हणजे वयाच्या 30 वर्षानंतर म्हणजे आपल्याकडे जर त्याला बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतात तो बऱ्याच जणांचा ओव्हरवेट किंवा स्थूल म्हणजे 28च्या जास्त झाल्यानंतर तो स्थूलपणा जो येतो तो आपल्याला सर्वांच्या मध्ये बऱ्याच प्रमाणावर दिसून येत आहे. ती आणि मग समस्या आहे असं म्हणायला हरकत तीही नाही. समस्या आहे. ती समस्या सुद्धा आपल्याला या निमित्तानं हाताळायची आहे. बरोबर. आणि म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पोषण जर आपण व्यवस्थित ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊ शकतात. कारण आपण जर बघितलं की स्थूलपणाचं दुष्परिणाम असे आहेत की आपल्याला रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, हृदयविकार हे सगळे जे आजार होणार आहेत हे सगळे स्थूलपणामुळे बरोबर. होणारे आजार आहेत. आणि ते आजार सुद्धा आपल्याला नियंत्रित ठेवायचे असतील तर आपलं वजन नियंत्रित ठेवणं आणि आपल्या कॅलरी व्यवस्थित ठेवणं हे या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. म्हणजे परत आपण वळतो कुठं तर परत योग्य आहाराकडेच आपल्याला जायला लागतंय. नेहमी तुम्ही पोषक आहार म्हणता किंवा पोषक घटक असलेलं अन्न खा. बरोबर. तर पौष्टिक आहार म्हणजे असं जेवण की जे आपल्याला शरीराचे कार्य आणि शरीराची ऊर्जा ही टिकवून ठेवता येतं. म्हणजे आपल्या शरीराला सर्वच घटकांची गरज आहे. जसं आपण म्हणतो पाणी आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, जीवनसत्व आहेत, खनिजे आहेत, हे सर्वची गरज आहे जे निरोगी आणि संतुलित आहार बनवतं. आणि आपला जो नियमित आहार आहे किंवा जो आपला भारतीयांचा पूर्वापार जो आहार आहे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडं हा परिपूर्ण आहार आपल्या पूर्वजांनी खरं म्हणजे घालून दिलेला आहे. म्हणजे आपलं जे जेवण आहे की सकाळचं जेवण आहे, संध्याकाळचं जेवण आहे. पूर्वी सुद्धा सांगत असत की आपलं जेवण जे आहे ते सूर्यास्तापूर्वी आपण करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढं आपण लवकर जेवू 2 ते 3 तास आपल्याला ते जेवण पचवायला वेळ मिळतो, ही त्याच्यामागची कन्सेप्ट आहे. परंतु दुर्दैवानं आता काय होत चाललेलं आहे की आपण जेवणही 10 रात्री 11 उशिरापर्यंत घेतो आणि त्याचे जे तोटे आहेत ते आपल्याला आता दिसू लागलेले आहेत. परंतु आपलं जे पूर्वीचं जे जेवण ज्याला आपण चौरस आहार ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण चपाती किंवा भाकरी असते, एक भाजी असते, त्याच्यामध्ये डाळ असते आणि कोशिंबीर आणि एक दुधाचा पदार्थ दूध किंवा दही. तर हा खऱ्या अर्थानं आपला चौरस आहार आहे आणि तो संतुलित आपल्याला आहार आहे असं संतुलित म्हणायला आहार हरकत आहे नाही. की जो आपल्याला पुरेसा आहे. म्हणजे आपल्याकडं जेवढे कार्बोहायड्रेट्स ज्याला आपण म्हणतोय ते सर्व कर्बोदके जी आहेत ते आपल्याला भात, चपाती किंवा भाकरी याच्यामधनं आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये मिळत आहेत. जी प्रथिनं जी आहेत ती आपल्याला दूध किंवा डाळ किंवा अंडी असतील, मटण, मासे याच्यामध्ये आपल्याला ती पुरेशी प्रथिनं जी आपल्याला अतिप्रमाणात मांसाहार देखील चांगलं नाही ना. नाही. अतिप्रमाणात ह्यातलं कुठलीच गोष्ट संतुलित आहाराचं वैशिष्ट्यच ते आहे की यातली एकही गोष्ट गोड लागली म्हणून कितीही जास्त खाणं हे बरोबर. आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये पहिल्यापासूनच योग्य नाही हे सांगितलेलं आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला मोजून मापून आणि त्याच्या प्रमाणातच आपल्याला घेणं. मग हे डॉक्टर दररोज किती पोषण किंवा कॅलरीच्या स्वरूपात काय सांगाल तुम्ही? दररोज जर आपण बघितलं तर साधारणपणे आपल्याला 20 ते 50 वयोगटामध्ये आपल्याला 1800 ते 2000 एवढ्या कॅलरी लागतात रोजच्या. त्याच्यानंतर 51 म्हणजे 50च्या पुढं आपल्याला थोड्या कॅलरीज कमी होतात म्हणजे 1600 कॅलरी एवढ्या होतात. बरं. हे झालं महिलांसाठी. हम्म. आणि पुरुषांमध्ये साधारण 30 ते 50 वयोगटाला 2200 ते 2400 कॅलरी. आणि मग जेव्हा थोडं जास्त कॅलरीज लागतात पुरुषांना थोड्या जास्त कॅलरीज आहेत. आणि उतार वयात
उतार वयामध्ये आपल्याला या कॅलरीज ज्या आहेत 50 वर्षाच्या वर या 2000 पर्यंत आपल्या घेत होतात. आता हे सगळं कॅलरीज मोजणं हे सर्वसामान्यांना तसं खूप अवघड आहे, कारण मी किती कॅलरी घेतो हे काय आपण बरोबर आहे. तराजू ते शक्य घेऊन नाहीये. हा. घेऊन बघू शकत नाही. परंतु आपल्याला हे कळतंय की हे सगळं प्रमाणात जर आपण घेतलं, सगळं आहार, आपले जे शरीर आहे जेव्हा आपल्याला पहिली ढेकर येते तेव्हा तो शरीराकडनं आलेला खरं म्हणजे संदेश असतो की आता हे जेवण जे आहे ते आता पुरेसं झालेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला घ्यायचं नाही. एवढा चांगला संदेश हा आपल्याला आपलं शरीर देत असतंय. त्यामुळे कुठं थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपल्याकडे जे पूर्वीपासून सांगत आलेले आहेत की आपलं जेवण म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा, दुपारचं जेवण जे आहे ते सामान्य माणसासारखं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं म्हणजे खूप कमी असं घ्यावं. ह्याचं कारणच ते आहे की जेव्हा आपण रात्रीचं जेवण घेतो तेव्हा आपण रात्री जेव्हा झोपत असतो त्यावेळी आपला हे सगळं पचनाची क्रिया ही खूप कमी होत जाते आणि त्याच्यामुळे हे सगळं जर आहार आपल्याला पचायचं असेल तर या पद्धतीनं जर आपण आहाराचं आपलं शास्त्र ठेवलं तर आपला आहार चांगला राहील, आपल्या कॅलरीज आपण पुरेशा घेऊ शकतो आणि शरीर आपलं असं आहे की तुम्ही प्रोटीन्स खा किंवा कार्बोहायड्रेट्स खा, शरीर त्यातलं बरोबर घ्यायचं असेल तेवढं घेत राहतं. परंतु जास्त प्रकारे जर आपण कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर हे जर जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचं जे रूपांतर आहे ते आपलं शरीर हे फॅटमध्ये करत असतंय. म्हणजे आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपलं शरीर जेव्हा नियंत्रणाच्या बाहेर जायला लागतंय किंवा जाडी आपली वाढायला लागते तेव्हा कुठंतरी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याकडे ही फॅट्स जी आहेत त्याचं डिपॉझिशन किंवा फॅट्स आपण जास्ती घेत आहोत आणि त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, या सप्ताहाच्या दृष्टीनं आपण जनजागृती करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवलेले आहेत की मुलांमध्ये देखील ही जागृती आली पाहिजे, महिलांमध्ये आली पाहिजे? मोठ्यांमध्ये ही जी जागृती आली तर नक्कीच ते मुलांना आपल्याला काय खावं आणि काय खाऊ नये हे ते नक्कीच त्याची माहिती आपल्याला देऊ शकतात. कारण मुलांमध्ये जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. नक्कीच वाढलेलं आहे. त्याला वेगळी कारणं असतील. त्यामुळे होतंय कसं की जंक फूडमुळे मुलांना पोषक द्रव्ये जे आहेत ते त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात नसतात. म्हणजे हे पदार्थ खाण्यास खूप योग्य वाटतात किंवा खाताना फार छान वाटतात, परंतु हे प्रकृतीला हानिकारक आहेत. त्यामुळे जंक फूड जे आहेत जर आपण ते घेतले नाहीत तर त्याचा शरीराला जो फायदा आहे हे पालकांनी मुलांना सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पालकांनी जर अशी कृती केली तर नक्कीच ते मुलांना त्याच्यापासून परावृत्त करू शकतील असं नक्कीच म्हणायला लागेल. एक निरोगी व्यक्ती म्हणून ती व्यक्ती आपण काय व्याख्या करतो नेमकी? नाही, निरोगी व्यक्ती म्हणजे आपल्याला निरोगी हालचालीमध्ये आपले सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या रोजचं चालणं असेल, खेळ असेल, जे काही आपल्याला आनंद वाटत असेल ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. आणि आपल्याला ज्यावेळी खूप चांगलं फिलिंग येत असते, आपल्याला नक्की बरं वाटत असते, तर हे जे करत असते तशी ती निरोगी व्यक्ती जी आहे तर तिला कळलं पाहिजे त्याच्यामध्ये तिचे कोणतेही आजार हे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असत नाहीत. तर ह्या दृष्टीनं हे कधी होऊ शकतं तर जेव्हा आपल्या जेवणामध्ये फळं, भाज्या, संपूर्ण धान्यांसहित संतुलित, कमी चरबीयुक्त असा जर आहार जर आपण घेतला आणि एकूणच आपल्या ह्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे जंक फूड असेल, सॅच्युरेटेड फॅट असेल, कोलेस्टेरॉल असेल, साखर, मीठ, मैदा किंवा हे चरबीयुक्त पदार्थ जर आपण कमी केले, कोल्ड्रिंक्स हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे टाळायला पाहिजेत, कारण त्याच्यामधनं नुसती साखरच ही आपल्या शरीरात जात असते. आणि मग हे जर आहार टाळल्यानंतर जे आपलं शरीर चांगल्या पद्धतीनं राहील ती व्यक्ती निरोगी राहते आणि तिला मग पोषणाचं एकदा महत्त्व कळल्यानंतर कुठल्याही कुपोषित याच्याकडे जाण्याची त्यांना गरज वाटणार नाही. आणि ह्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की पोषाहार म्हणजे केवळ गर्भवती माता 0 ते 7 वयोगट नसून पूर्ण सर्वच वयोगटांना आहार कसा असावा ह्याचं मार्गदर्शन हे सगळीकडे होत असतंय, परंतु कळतं आणि वळत नाही असं थोडीशी आपली स्थिती असते आणि आपल्याला मोह होत असतो आणि त्या मोहामुळे आपण वेगवेगळे पदार्थ आपण जाऊन खात असतो की जे शरीराला आपल्याला हानिकारक असतात. तर ते आपण टाळले पाहिजेत. आपला आहार हा हलका आहार, संतुलित आहार घेतला पाहिजे. आपला व्यायाम जो आहे तो व्यायाम आपण व्यवस्थित नियमित रोजचा हा केला पाहिजे. आपलं मन जे आहे ते अतिशय प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि या पद्धतीनं जर आपली जीवनशैली जर राहिली तर नक्कीच आपलं जीवन हे आनंदमय होईल याच शंका नाही. बरोबर. म्हणजे आपण जे घोषवाक्य म्हणतोय की भविष्यासाठी इंधन, आणि इंधन म्हणजे अन्न हो. त्याचं तुम्ही पूर्ण उहापोह केलेला आहे. आणि या पोषण मूल्य जी आहेत आपल्या अन्नात तर त्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. कारण हल्ली आपण पाहतो की बरंचसं घरी स्वयंपाक कमी होत चाललेला आहे, ऑनलाईनचा जमाना आहे, इथे या ऑर्डर दिल्या जातात, सहजासहजी उपलब्ध होतं, पण त्याचं देखील दुष्परिणाम असतीलच ना? नक्कीच, कारण ते जे अन्न आहे आपल्या घरगुती जे अन्न आपण बनवतो त्याच्यामध्ये एवढे मसाले किंवा तिखट किंवा जे तेल असेल
ह्याचं प्रमाण ज्या पद्धतीनं असतं जेवढं ते आपल्याला बाहेरच्या जे आपण मागवतो किंवा बाहेर जे तयार होतं त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात आहे, नक्कीच आपला घरचा जो आहार असतो, आपली घरातील जी स्त्री असते ती अतिशय म्हणजे ते या बाबतीत खूप काळजी घेत असतात. आणि मुख्य म्हणजे घरातलं अन्न जे आहे हे ताजं अन्न असतं. हे कुठं बाहेरचं अन्न केव्हा तयार केलेलं असेल हेही आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे घरातल्या अन्न जे आहे ते रुचकर असतंय, ताजं असतंय आणि त्याच्यामध्ये हे बाकीचे घटक असतात, ह्याचा बॅलन्स हा चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आपला घरचा आहार घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्या शरीरालाही चांगलं आहे. हो, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आपल्या जिल्ह्याचा विचार करता की आपण म्हणतो की कुपोषण तेवढं नाही आहे, पण अन्नाची गुणवत्ता आणि या दृष्टीनं तुम्ही सांगत होतात, तर आमच्या श्रोत्यांना काय सांगाल की आपल्या जिल्ह्याचा विचार करता नेमकं या सप्ताहानिमित्त आपण आवाहन काय कराल? ह्या निमित्तानं आपल्या जिल्ह्यामध्ये जी आपल्याकडे जी फळं तयार होतात, विशेषतः आपल्याकडे एप्रिल मे मध्ये, ही अतिशय चांगली फळं आहेत की जी आपल्याला डिहायड्रेशनपासून वाचवतात. आणि ती फळं जी त्या त्या मोसमात तयार होणारी फळं ही आपण नक्कीच सर्वांनी घेतली पाहिजेत की जी शरीराला अतिशय उपयुक्त आहेत, पोषक आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी माशांचं प्रमाण हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपलब्ध होतं. हे जे हाय प्रोटीन डाएट आहे ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. अंडी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतात. अंडी हे सुद्धा एक परफेक्ट बॅलन्स फूड आहे, तेही आपण घ्यायला हरकत नाही. परंतु आपण जर व्हेजिटेरियन असू तर आपण नियमित दुधाचंही सेवन केलं पाहिजे. आणि आपल्याकडं ज्या पालेभाज्या किंवा ज्या रानभाज्या म्हणाला होता, रानभाज्याही आहेत, पालेभाज्याही आहेत किंवा वेगवेगळ्या उसळी आहेत की ज्या आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, ते आपण व्यवस्थित आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. आणि आपला आहार हा चौरस आहार आपला राहील या दृष्टीनं दक्षता ठेवली पाहिजे. बरोबर. तुम्ही नेहमी म्हणता की लहान मुलांना याचं महत्त्व कळलंच पाहिजे, विशेषतः पालकांना कळलं पाहिजे, म्हणजे त्यांचा डबा तसा तयार केला जाईल. बरोबर. सर्वसाधारण आपल्या जिल्ह्यात ही जनजागृती कशा प्रकारे राबवली जाते ही जाता तर सांगा ना. आपल्याकडे जेव्हा गर्भवती माता असतात किंवा ही जी 0 ते 6 वयोगटातील स्त्रिया असतात किंवा ज्या आमच्या संपर्कात येत असतात, त्यावेळी आपण त्यांना या सगळ्या गोष्टीचं महत्त्व, काय फिडिंग द्यायला पाहिजे, केव्हा द्यायला पाहिजे, बाळांची भूक कशी असते, त्यांना भूक लागली हे कसं समजतं, कसं आपल्याला समजायला पाहिजे, ह्या सर्वाचं मार्गदर्शन हे आपण आपल्या सत्र चालू असतं त्या सत्रामध्ये आपण सर्वांना देत असतोय. किंवा आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्या किशोरवयीन मुलं मुली आहेत त्यांनाही आपण ह्याचं मार्गदर्शन, आहाराचं मार्गदर्शन हे आपण विशेष करून देत असतोय. परंतु जेव्हा आपल्याकडे आता जर बघितलं की एक साधं उदाहरण घ्या की आता हळूहळू जर आपण हायपर रक्तदाब बघितला किंवा मधुमेहाचं प्रमाण बघितलं, ते तरुण वयात सुद्धा आता दिसायला लागले आहेत. हे आजार सगळे यायला लागलेले आहेत. ह्याचं कारण वेगळं असू शकतं, म्हणजे त्यातलं एक कारण हे पोषण देखील आहे नक्कीच. तर त्यामुळे आपल्या हातात जे गोष्टी आहेत की ज्या आपण बदलू, इतर गोष्टी आपण कदाचित बदलता येणार नाहीत, परंतु आपण स्वतःच्या बाबतीत जर आहारावर विशेष लक्ष केंद्रित केलं तर आपण चांगला आहार जो आहे तो आपल्याला अगदीच बाय चॉईस आपण घेऊ शकतो. गुणवत्तापूर्ण इंधन घेतलं तर नक्की गाडी जास्त काळ चालू शकेल. येस. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि या सप्ताहानिमित्त आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. नमस्कार. नमस्कार. इंद्रधनुष्य